नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे आपलं. तर आज आणखी एक बातमी येते ह्या निवडणुकीच्या धामधमीत मनपाच्या किंवा बिहार सरकारनं मुंबईमध्ये एक बिहार भवन निर्माण करायचं ठरवलेलं आहे. आणि ते बिहार भवन निर्माण करण्यासाठी बिहारच्या सरकारनं जवळजवळ 314 कोटी रुपये खर्च करण्याची मान्यता पण दिलेली आहे. ते बिहार भवन हे मुंबईमध्ये पोर्ट ट्रस्टच्या परिसरात बांधण्यात येणार आहे अशी माहिती आहे. आणि ते 30 मजली असणार आहे. आणि ते 30 मजली असणार आहे, पण ते सगळं खरं अत्याधुनिक पद्धतीनं ते बांधलं जाणार आहे. आणि त्याचं कारण असं आहे की बाबा जे बिहारमधून रुग्ण येतात मुंबईमध्ये उपचारासाठी किंवा अन्य कारणासाठी बिहारी लोक येतात किंवा त्या रुग्णांचे नातेवाईक येतात, त्यांना तिथं उपचार होईपर्यंत राहण्याची सोय असावी, त्यामुळं ते बांधणार आहेत. आणि ते एकदम उच्च प्रतीचं अत्याधुनिक स्वरूपाचं बांधणार आहेत. असं ते सगळा खर्च हे बिहार सरकार करणार आहे. आणि त्यांनी त्यांच्या आता कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये त्याला मान्यताही दिली. ते 178 खोल्याचं 30 मजल्याचं आणि 178 खोल्या असणार आहेत त्याच्यात. एवढं मोठं आणि प्रशस्त असं बिहार भवन बांधणार आहेत. आणि त्याला त्यांनी पैसे 314 कोटी रुपयाला मान्यताही दिली. पण एक गोष्ट आहे, आपल्या इथं आत्ताच महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे आणि ती निवडणूक पूर्णपणे मराठी आणि परप्रांतीय ह्या विषयावरच झालेली आहे, मुंबईची खास करून. आणि त्याच्यातच त्या मनपाचं अजून तर महापौर व्हायचा आहे मुंबईला. तोपर्यंत तर ही निर्णय बिहारच्या सरकारनं घेतला. बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार मुख्यमंत्री तिथले आणि उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत. आणि त्यांच्या सरकारनं ही निर्णय घेतलेला आहे. आणि मग काय इथं गदारोळ माजलेला आहे आपल्या मुंबईच्या राजकारणामध्ये. आणि त्यालाच अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक जे आत्ताच निवडून आलेले आहेत, यशवंत किल्लेदार, त्यांनी याला ठामपणे विरोध केलेला आहे. की त्यांचं असं म्हणणं की बा आपल्यात एवढ्या 100 गोष्टी करण्यासारख्या आहेत बाकीच्या, महागाई, बेरोजगारी याच्यावर काम करण्या सोडून आपल्या सरकारनं त्यांना जागा दिली आणि तिथं ते बिहार भवन बांधणार आहे. त्याच्यापेक्षा त्यांनी तिकडं त्यांच्या नातेवाईकासाठी बिहारमध्येच मोठं हॉस्पिटल काढावं आणि तिकडंच त्यांचे रुग्ण ठेवावेत, नीट करावेत, असं त्यांचं म्हणणं आहे. ना आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये हे बिहार भवन बांधू देणार नाहीत. तर त्याला भाजपचे प्रवक्ते यशवंत बनते हे आत्ताच नगरसेवक झालेले आहेत मुंबईत. ते म्हणतात की बा आपलं काश्मीरमध्ये, UPमध्ये आपलं महाराष्ट्र भवन अयोध्येमध्ये बांधणार आहेत. मग तिथले लोक आपल्याला विरोध करतील. आपला देश एक आहे, आपण सगळे एकाच देशाचे नागरिक आहेत, तर आपलं कुठल्याही राज्यातले भवन कुठल्याही राज्यात असू शकतं असं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं म्हणणं आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीत बिहार भवन किंवा इतर दुसऱ्या राज्याचं भवन इथं बांधू देणार नाहीत. आणि आता ही मनपाची निवडणूक ताजीच असताना मराठी आणि परप्रांतीय हे वाद ताजा असतानाही आता ह्याच्यात ही गोष्ट घडलेली. त्याच्यामुळं आता ह्याला अजून वेगळं वळण लागणार आहे. कारण अजून तर महापौर होण्याच्या आधीच हा निर्णय घेण्याची खरं तर गरज नव्हती. त्याच्यात त्यांनी बिहारच्या सरकारनं घेतली आणि आपल्याला जागाही दिली. बघू पुढं काय होतं ते. जय हिंद, जय महाराष्ट्र.